पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे। त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे। संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनाचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे। पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा विशेषतः घोडबंदर रोडचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली। या बैठकीत ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। आनंदनगर चेकनाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचं काम सुरू आहे, उड्डाणपुलाची जबाबदारी कोणाची या विषयाची स्पष्टता घेण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचं रेखांकन करावे। त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल, असे संदिग्ध स्थिती होणार नाही असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे। त्याचबरोबर पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहे। त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणं हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे, याचा पुनरुच्चार आयुक्त राव यांनी केला आहे। या बैठकीत घोडबंदर सेवा रस्ता कामातील अडचणी, भाईंदरपाडा येथील मलनिसारण वाहिनीचं काम, नागला बंदर परिसरातील मेट्रोच्या कामामुळे आवश्यक असलेली रस्ते दुरुस्ती आणि आनंदनगर चेकनाका येथील रस्त्याची स्थिती आणि त्यावरील तांत्रिक उपाययोजनाबद्दल ही चर्चा झाली आहे।